तर अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशावर नागपूर दक्षिणचे आमदार विकास ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठनी। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आहेत। विकासजी, काल अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, पक्षही सोडलेला आहे। काँग्रेसच्या आमदारांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि तुम्ही अशोक चव्हाण यांचे फार जवळचे आमदार असं तुमची महाराष्ट्रभर ओळख आहे। नाही, मला वाटते प्रत्येक आमदाराचं वैयक्तिक मत असेल। आता त्या आमदाराला त्याच्या जिल्ह्यातलं राजकारण काय आहे, तो पहिलेपासून जर काँग्रेसमध्ये आहे तर काँग्रेस सोडायची इच्छा होईल का, हे अनेक प्रश्न आहे। तर सगळ्यांचा वेगवेगळा प्रश्न आहे। तर मला वाटतं की समोरच्या दिवसांमध्ये आता चव्हाण साहेबांनी, मला एवढं माहिती आहे की काल मी आमदारांशी बोललो तर एकाही आमदारांशी त्यांनी संपर्क केला नाही, माझ्याशीही केला नाही। म्हणजे माझं तर 2 दिवस आधीच त्यांच्याशी बोलणं झालं, परंतु त्यांनी कधीच सांगितलं नाही की ते हे स्टेप घेणार आहे म्हणून। तर मला वाटतं की ते कोणाशीच बोलले नाही की तुम्ही चला किंवा माझ्यासोबत या, असं ते कोणाला बोललेले नाही असं मला वाटतं। तुमची स्वतःची काय भूमिका आहे? तुम्ही म्हणताय स्थानिक समीकरण, स्थानिक राजकारण फार महत्त्वाचे असतात, तुम्ही तुमच्या संदर्भात काय निर्णय घेतला? नाही, माझा निर्णय तर काँग्रेसमध्येच आहे, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे। माझा निर्णय पक्का आहे हा। आणि चव्हाण साहेब आमचे आदरणीय नेते आहे, फार जवळचे आहे, परंतु राजकारणाच्या दृष्टीनं मी काँग्रेसमध्येच राहणार आहे। लोकसभा निवडणूक जवळ येत होती आणि पक्षामध्ये कुठलेही त्या संदर्भातला नियोजन नव्हता। लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते मला पक्षात दिसत नव्हते, अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलेलं। कुठंतरी महाराष्ट्राच्या पक्ष नेतृत्वाच्या संपूर्ण कार्यपद्धतीकडे त्यांनी बोट ठेवलेलं आहे। मला वाटते हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, कारण की ते ज्या फील्डमध्ये आहेत, म्हणजे टॉपच्या काँग्रेसच्या नेते, मी तिथे नाही आहे। जर मी तिथे असतो तर मला माहिती असते की काय नाही, म्हणून त्याच्याशी काही संबंध नाही। मला नागपूर जिल्ह्यातल्या 6 कॉन्स्टिट्युन्सी शहराचा अध्यक्ष म्हणून, आमदार म्हणून पाहण्याची जबाबदारी आहे। मी या 6 कॉन्स्टिट्युन्सीकडे लक्ष देतो फक्त। तुम्ही सांगितलं की अशोक चव्हाण यांनी कालपासून संपर्क केलेला नाही, पुढे जर अशोक चव्हाण यांनी संपर्क केला, तुमचे ते नेते आहेत, संपर्क केला, मन बदलू शकते? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, मी काँग्रेसमध्येच आहे, काँग्रेसमध्येच राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।